श्री स्वामी समर्थ. वेलकम टू समर्थ क्लासेस. स्टुडंट्स, आज आपण प्रॅक्टिस सेट 8 स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 14.1 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला इथं काय आता प्रिन्सिपल दिलेला आहे, रेट दिलेले आहेत आणि ड्युरेशन दिलेले, म्हणजे कालावधी इयर्स. ओके, आणि ह्याचा यूज करून आपल्याला काय अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. ओके, आपण आता एक एक कसं काढायचं, सॉल्व करायचं ते बघूया. फर्स्ट बघा, आता फर्स्ट काय आहे, प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल आणि ते काय पिन डिनोट करतात. ओके, आणि ते आहे 2000. ओके, 2000 आणि हे काय रुपीज असतं. आणि सेकंड आहे रेट. रेट किती इथं आपल्याला दिलेला आहे, रेट आहे तो आर न डिनोट करतात. ओके, रेट दिलेला आहे 5 आणि ड्युरेशन आणि ते काय एन न डिनोट करतात. ते किती आहे इथं, तर 2 आहे. ओके, आता बघूया आपण ह्याचा यूज करून आता आपण काय काढायचं आहे, फर्स्ट अमाऊंट, नंतर कंपाऊंड इंटरेस्ट. आता अमाऊंट काढण्याचा फॉर्म्युला आहे बघा, P1 + R/100 आणि इथं काय N. ओके, आता P प्रिन्सिपल म्हणजेच काय आहे, 2000 आहे, राईट. 1 + R किती दिलेला आहे आपल्याला 5 आणि अपॉन 100 आणि N किती आहे तर 2. ओके, 2000 आणि ह्याचं आता आपल्याला करताना काय, आता हे काय करायचं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि खालच्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. म्हणजेच बघा, आता इथं 100 × 1 म्हणजे 100च होणार आहे, प्लस 5 इंटू, आता इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, म्हणजेच 5 1 5च येणार आहे, राईट, अपॉन 100 आणि ह्याचा स्क्वेअर. ओके, 2000 आणि 100 + 5 म्हणजेच काय 105 अपॉन 100 ह्याचा काय स्क्वेअर इज इक्वल टू 2000. आणि आता आपण बघा हे काय आहे, स्क्वेअर आहे याचा, त्यामुळे आपण हे काय 2 टाइम्स लिहू शकतो, म्हणजेच 105 अपॉन 100 इंटू 105 अपॉन 100. ओके, आता आपण बघूया ह्याचं काय, आता आपण हे करूया. हे न्यूमेरेटरला हे 3 नंबर्स आहेत आणि डिनॉमिनेटरला हे 2 नंबर्स आहेत, राईट. त्यामुळे आता बघा इथले 3 0 आहेत, ते हे काय इथले 3 0 कॅन्सल करूया. फर्स्ट सेकंड कॅन्सल केला, ह्याच्यामधला फर्स्ट सेकंड कॅन्सल झाला, त्यामुळे ह्याच्यामधला फर्स्ट एक केला, ह्याच्यामधला एक कॅन्सल झाला. ओके, त्यामुळे आता राहिलेले नंबर्स आहेत ते आपण लिहून घेऊया. 2 × 105 × 105 आणि अपॉन काय आलेलं आहे 10. ओके, नेक्स्ट बघा, आता 2 1 2, 2 न भाग जातोय, राईट. 2 1 2, 2 5 10, म्हणजे स्टेप बाय स्टेप एक एक करत जायचं, म्हणजे लक्षात येते आपल्या. 105 × 105 अपॉन काय 5, राईट. आता आपण 5 न भाग घालूया, बघा किती होत आहे, 5 1 5, 5 2 10, राईट, आणि 5 1 5, म्हणजेच इथं काय आलेलं आहे 105 × 21. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. आता मी इथं साईडलाच करते, 105 × 21. बघा आता 1 म्हणजे 5 1 5 येणार आहे, 1 0 0, 1 1 1च येणार आहे, 0 2 5 10, इथं काय 10 आहे असं येणार आहे, कारण इथं 0 आहे, 2 1 2. ओके, ह्याचं आता ॲडिशन केलं, किती झालं 5 0 2 आणि 2. ओके, म्हणजेच अमाऊंट किती आलेला आहे, अमाऊंट इज इक्वल टू 2205, राईट, आणि हे काय रुपीज असतं. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काढायचं आहे काय कंपाऊंड इंटरेस्ट. आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढूया. कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर अमाऊंट मायनस प्रिन्सिपल.
ओके, आणि आता अमाऊंट आपण काढलेला आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आपल्याला किती दिलं होतं तर 2000, राईट. आता याचं मायनस केलं बघा, ह्याचं आणि ह्याचं मायनस केलं काय येते 5 0 आणि 2, राईट. आणि हे काय रुपीज आहे. ओके, तर आपलं अमाऊंट काय आलेलं आहे 2205 आलेलं आहे आणि कंपाऊंड इंटरेस्ट आलेला आहे 205 रुपीज. ओके, आता नेक्स्ट बघा. आता सेकंड बघा. सेकंडचं प्रिन्सिपल आहे 5000, रेट आहे 8 आणि ड्युरेशन आहे 3. ओके, फर्स्ट आपण काय अमाऊंट काढूया. आता अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस R अपॉन 100 आणि इथं काय N आहे, राईट. इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 5000. ओके, आणि 1 प्लस R किती दिलेला आहे आपल्याला 8 आणि अपॉन 100 आणि N दिलेला आहे 3. ओके, 5000 आणि इथं काय आपल्याला इथं आता असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 100 इंटू 1 म्हणजेच काय 100च झालं, प्लस आणि 8 इंटू इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, 8 इंटू 1 म्हणजे 8च झालं, अपॉन. आता इथं डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन काय करायचं असतं, इथं का कोणताही नंबर नाही आहे म्हणजेच काय 100 फक्त येणार आहे आणि इथं काय क्यूब आलेला आहे याचा, राईट. 5000 आता 100 प्लस 8 म्हणजेच काय 108 अपॉन 100 आणि ह्याचा काय क्यूब. ओके, 5000 इंटू आता आपण ह्याचं काय क्यूब आहे त्यामुळे 3 टाइम्स लिहू शकतो, राईट. 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100 इंटू 108 अपॉन 100. आता बघू आपण हे काय फर्स्ट 0 घालूया, राईट. आता हे 2 0 आहेत, हे 2 0 गेले, राईट. आता हा एक 0 आहे, आपण ह्या एक 0ला एक 0 घालूया. ओके, आणि 5 1 5, 5 2 10. ओके, स्टेप बाय स्टेप करत जाऊया एकदम, म्हणजे सगळे घालवायला नको. आता बघूया, हे न्यूमॅरिटरला आहे ते न्यूमॅरिटरला लिहूया आपण. 108 इंटू 108 इंटू 108. आता डिनॉमिनेटरला काय राहिलं 100 इंटू 2. ओके, 100 इंटू 2. आता बघा कितीनं भाग जातोय, आपण कितीनं घालूया 2नं, राईट. 2 1 2 आणि काय 2 5 10, राईट. आणि 2 4 8. ओके, आणि हे काय स्टेप बाय स्टेपच लिहित जाऊया म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. 108 इंटू 108 इंटू 54 अपॉन 100. ओके, आता ह्याचं बघूया. आता आपण 2नं भाग घालूया, राईट. आता डायरेक्ट 5नं घालवता येत नाही, का तर तुम्ही इथं बघितलं तर युनिट प्लेसवरती काय तसं नंबर आलेले नाही आहेत. ओके, मग त्यामुळं आपल्याला 2नंच आपण डिवाईड करावं लागणार आहे, राईट. 2 5 10 आणि 2 0 0. आणि आता बघा इथं किती होतं 2 2 4, राईट. 1 राहते, 2 7 14. ओके, 108 इंटू 108 इंटू 27 अपॉन किती आलं आता 50. ओके, आता इथंही आपल्याला काही 2नंच डिवाईड करावं लागणार आहे. ओके, 2नं डिवाईड करूया. 2 2 4, 1 राहते, 2 5 10, राईट. आणि बघा आता 2 5 10 आणि 2 4 8, राईट. 2 4 8 येते. ओके, म्हणजे काय राहते आता 54 इंटू 108 इंटू 27 अपॉन 25. ओके, आता बघूया. आता बघितलं तर तुम्ही इथं काय आता 2नं भाग घालवू शकत नाही आपण, राईट. त्यामुळे आपण आता काय करूया, ह्या तिन्हींचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, अगोदर काय तिन्हींचं आपण मल्टिप्लिकेशन करूया आणि नंतर 25नं ह्याला डिवाईड करूया. आता बघा, मी फर्स्ट काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करते, म्हणजेच 108 इंटू 54. ओके,
4 8 किती होत आहे 32 होत आहे. 3 कॅरी ओव्हर गेला, आता इथं 0 आहे त्यामुळं 32 आलं. 4 1 4, आता आपल्याला हा नंबर घ्यायचा आहे त्यामुळे 0 घेतला आणि 5 8 40, इथं 0 असल्यामुळे 40 ॲज इट इज आलं आणि 5 1 5. ओके, आता प्लस केलं किती आलं 2 3 4 आणि 4 8 आलं आणि हे काय 5. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं आणि हा नंबर आलेला आहे. आता आपल्याला ह्या नंबरचं आणि ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच 5 8 3 2 इंटू काय आता 27. ओके, बघूया आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 2 7 14, 1 कॅरी ओव्हर गेला, 7 3 21, राईट, आणि 1 म्हणजे 22 झालं आणि 7 8 किती होत आहे 56, राईट. 56 आणि प्लस 2 कॅरी ओव्हरचा म्हणजे किती आलं 58 आलेलं आहे. ओके, आणि 7 5 35 आणि प्लस 5 केलं 40 झालं. ओके, आणि नंतर मग इथं 2 घ्यायचं आहे त्यामुळे 0 फर्स्ट घ्यायचं आहे. 2 2 4, 2 3 6, ओके, 2 8 16, 6 1 कॅरी ओव्हर गेला. ओके, आणि 2 5 10 आणि प्लस 1 म्हणजेच काय 11 झालं आणि ह्याचं आता काय ॲडिशन करायचं आहे. 4 आणि 0 4 आलं, 4 आणि प्लस 2 म्हणजेच काय 6 आणि 8 आणि प्लस 6 किती होते 14. ओके, 1 कॅरी ओव्हर गेला आणि 6 प्लस 1 7 आणि 4 प्लस 1 5 आणि 1. ओके, बघा आता आपण तिन्हींचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलेलं आहे 1 5 7 आणि किती 4 6 4 अपॉन काय आता 25. आता आपल्याला काय आता बघा लास्टचा नंबर हा 5 आहे, हा 4 आहे. आपल्याला 2नंही डिवाइड करता येत नाही, 5नंही डिवाइड करता येत नाही, राईट. त्यामुळे आपण आता डायरेक्ट ह्याचं काय डिव्हिजन करूया. ओके, मी आता इथे ह्या साईडला डिव्हिजन करते. 25 1 5 7 4 आणि 64. ओके, आता फर्स्ट 3 नंबर्स हे घेतले पाहिजेत, 2 नंबर्स घेतले तर ह्यापेक्षा हे काय कमी होतील, राईट. आता 25 कितीचं बघा 6चं घ्यावं लागणार, राईट, 6 राईट. 150 झालं, मायनस केले किती 0 0 आणि हे 7 राहिले. आता पुढचा नंबर 4 आहे. ओके, 4 आणि बघा आता 25 2चं केलं किती 50 आलं, मायनस करायचं आहे. 4मधून 0 गेलं 4 राहिले, 7मधून 5 गेले 2 राहिले. ओके, आता नेक्स्ट नंबर कोणता आहे तर 6 आहे. ओके, 6 आहे. आता बघा किती होत आहे तर 25 9चं होत आहे. ओके, 25 9चं 225 येते. ओके, आता मायनस केलं बघा किती राहतं आहे ह्याचं 6मधून 5 गेले 1, 4मधून 2 गेले 2 राहतं आहे, इथं 0. 21 आलं, 25पेक्षा कमी आलं. आता नेक्स्ट नंबर कोणता आहे तर 4 आहे, 4 नंबर घ्यायचा आहे. ओके, आता बघा कितीनं भाग जातो 214 म्हणजे 25 8चं, राईट, 8चं केलं की 200 आलेलं आहे. ओके, मायनस केलं 14 राहिले आणि आता नंबर झालेले आहेत, पण आपल्याला पुढं आता डिव्हिजन करावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं काय पॉईंट घ्यायचा आहे आणि इथं काय एक 0 वाढवायचा आहे. ओके, 140 म्हणजे बघा आता कितीनं भाग जातं 25 5चं 125 होते. ओके, 125. आता मायनस केलं किती राहतं आहे 10मधून 5 गेले 5 राहिले, 3मधून 2 गेले 1 राहिले 15 आणि आता आणि एक 0 वाढवायचा आहे. ओके, एक 0 वाढवलं 25 कितीचं होते 6चं, आता डायरेक्ट भाग गेलेला आहे, राईट, 150 0. आपलं काय हे ॲन्सर आलेलं आहे डायरेक्ट भाग गेल्यामुळं. आता याचं काय ॲन्सर आलेलं आहे 6298.56. ओके, आणि हे काय आहे आपलं तर अमाऊंट आहे, राईट, त्यामुळे हे काय रुपीजनं येणार आहे. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे आता कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे.
ओके, आता बघा इथंच मी काढते आता कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे त्याचा, ए मायनस पी, म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आपलं अमाऊंट काय आता आपण काढलेलं आहे, तर 6298 मायनस 0.56 मायनस आता आपण प्रिन्सिपल काय घेतलं होतं बघा सुरुवातीला, तर 5000 घेतलं होतं, राईट. आता आपण हे मायनस करूया. इथं आता 0.56 आहे ते ॲज इट इज येणार आहे, राईट. 8 मधून 0 गेले 8 आले, 9 मधून 0 गेले 9 आले, 2 मधून 0 गेले 2 आले, ओके. आणि 6 मधून 5 गेले 1 आले, राईट. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे, 1298.56. ओके, आपल्याला काय कंपाऊंड इंटरेस्ट आणि काय अमाऊंट काढायला सांगितलं होतं ते आपण काय काढलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 मधील थर्ड बघा, प्रिन्सिपल पी इज इक्वल टू किती, 4000 रुपीज. रेट म्हणजे आर 7.5 आणि ड्युरेशन एन डिनोट करतात, राईट. ते किती आहे, 2 इयर्स. ओके, फर्स्ट आपला फॉर्म्युला अमाऊंट, आपल्याला फर्स्ट काय अमाऊंट काढायचं आहे, राईट. आणि अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे, अमाऊंट इज इक्वल टू पी 1 प्लस आर अपॉन 100 आणि याचं काय एन. ओके, आणि प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 4000 1 प्लस आणि इथं आर आहे 7.5 अपॉन 100 आणि एन किती दिलेला आहे 2, राईट. 4000 1 प्लस, आता बघा आपल्याला इथं पॉईंट जर काढायचा असेल तर आपल्याला खाली काय एक 0 वाढवायला लागतो, राईट. म्हणजे आता मी इथं काय 75 लिहिते आणि इथं 100 आहे ते एक 0 वाढवते म्हणजेच 1000 होणार आहे, याचा काय स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा आता 4000 आणि आता ह्या स्टेपला आपल्याला काय करायचं असतं, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि खाली डिनॉमिनेटरला काय ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. ओके, 1000 1 इंटू 1000 म्हणजेच काय 1000 झालं आणि प्लस, हे साईन प्लस असल्यामुळे प्लस द्यायचे आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन इथं काही नसतं म्हणजे 1 असतं, म्हणजे 75 इंटू 1 म्हणजेच काय 75 अपॉन, आता इथं कोणताही नंबर नाही त्यामुळं 1000च येणार आहे. ओके, आणि ह्याचा काय स्क्वेअर. ओके, 4000, आता आपण ह्याचं बघा आता हे ॲडिशन करूया किती होणार आहे, त्यामुळे 1075 अपॉन 1000 ह्याचा काय स्क्वेअर. आता बघा 4000 आणि हे आता आपण काय बघा स्क्वेअर आहे त्यामुळे हे आता आपण 2 टाइम्स लिहू शकतो, राईट. म्हणजेच काय 1075 1000 इंटू, ओके, काय होणार आहे 1075 अपॉन 1000, आपण काय हे 2 टाइम्स लिहिलं, राईट. आणि नंतर बघा आता हे न्यूमॅरिटरला असतंय आणि हे डिनॉमिनेटरला, त्यामुळे हे तर 3 0 आहेत, आपल्याला ही खालचेही 3 0 काय कॅन्सल करायचे ते. ओके, आणि हे राहिलेले न्यूमॅरिटरचं न्यूमॅरिटरला आपण लिहूया 4 इंटू 1075 इंटू 1075 अपॉन काय 1000. आता तुम्ही बघा आता नंबर्स असे आहेत की लास्टला इथं 5 इथं 0 आलेलं आहे, त्यामुळे हे डायरेक्ट आता आपण 25 आपण डिवाइड केलं तर होऊ शकतंय, राईट. 25 4चं किती 100 होतं आहे, 25 0चं 0. ओके, आता इथं बघा आता 25 4चं 100, ओके, आणि 7 राहत आहे 75 आणि 25 3चं 75. ओके, स्टेप बाय स्टेप एक एक आपण काय करत जाऊया. 4 इंटू 1075 इंटू 43 राहिलेले अपॉन काय 40. ओके, आता बघा आपण कितीनं भाग घालवू शकतोय, हे नंबर बघा आता तुम्ही इथं बघितलं तर 5 इथं 0 आलेला आहे, 5नं भाग जात असणार आहे मग ह्याचा, राईट. म्हणजे 5 8 ज 40 होतं आहे, नंतर 5 2 ज 10, नंतर 7 म्हणजे 5 1 ज 5, नंतर 2 राहतं या आणि नंतर 5 म्हणजेच काय 5 5 ज 25. ओके, नंतर बघा आता
4 इंटू जे राहिलेले आहे ते आपण काय लिहून घेऊया. 4 इंटू 215 इंटू 43 अपॉन काय 8. ओके, आता तुम्ही बघा नेक्स्ट नंबर कसे आहेत. 4 1 ज 4, 4 2 ज 8 आपण भाग घालवू शकतो, राईट. 4 1 ज 4, 4 2 ज 8. ओके, म्हणजे आता काय राहतं या 215 इंटू 43 अपॉन 2, राईट. आता तुम्ही बघा, आता इथं 2 आलेला आहे आणि इथं युनिट प्लेसवरती 5 3 आहे, त्यामुळे 2 न म्हणजे भाग जाणार नाही, त्यामुळे आपण फर्स्ट ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. ओके, मी ह्या साईडला काय मल्टिप्लिकेशन करते. 215 इंटू काय 43. ओके, 5 3 चा 15, 1 कॅरी ओव्हर गेला, 5 आला, 3 1 ज 3 आणि प्लस 1 4, 3 2 ज 6, 4 घ्यायचा आहे त्यामुळे इथं 0 द्यायचा आहे. 5 4 5 ज 20, 0 2 कॅरी ओव्हर आला, राईट. 4 1 ज 4 आणि प्लस 2 म्हणजे 6 होत आहे आणि 4 2 ज 8. ओके, आता ह्याचं ॲडिशन करूया आपण. 5 4 6 आणि 6 किती 12 झालं. ओके, 9 8 प्लस 1 9 आलेलं आहे, त्यामुळे ह्याचं मल्टिप्लिकेशन काय येतं आहे तर 9 2 4 5 अपॉन 2. आता आपल्याला ह्याचं काय डिव्हिजन केलं पाहिजे, राईट. आता आपण काय डिवाइड करूया. ओके, आता डायरेक्ट तर भाग जाणार नाही का, तर इथं काय एंडला 5 आलेलं आहे, त्यामुळे पॉईंटमध्ये आपलं काय हे आन्सर येणार आहे. आता बघा 2 1 ज 2, 2 4 ज 8. ओके, 1 राहतं या, नंतर 12 झालं, 2 6 ज 12, राईट. आणि नंतर 4 येते त्यामुळे 2 2 ज 4. ओके, 5 आलेलं आहे, 2 2 ज 4 आणि 1 राहतं आहे, त्यामुळे आता इथं काय पॉईंट द्यायचं आहे, राईट. आणि 1 0 नंतर 1 वरती 1 0 घेतल्यानंतर कितीनं भाग जाणार आहे 2 5 ज 10. ओके, म्हणजे आपलं हे अमाऊंट काय आलेलं आहे 4622.5. हे काय आपलं अमाऊंट झालं. ओके, आणि आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे, राईट. कंपाऊंड इंटरेस्ट आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, काय आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. ओके, अमाऊंट काय आहे आता आपण हे लिहून घेऊया 4622.5 आणि प्रिन्सिपल आपलं काय आहे तर 4000. ओके, 4000 म्हणजे आता बघा आपण आता ह्याचं मायनस करूया. 0.5 आहे असे येणार आहे, 2 मधून 0 गेले 0 राहिले, 2 मधून 0 गेले 0 राहिले, नंतर 6 मधून 0 गेले काय 6 राहिले, 2 मधून 0 गेले 2 राहतात, राईट. 2 मधून 0 गेले 2 राहतात आणि इथं काय 6. ओके, म्हणजे काय आता बघा इथं किती आले 622.5. ओके, आणि हे काय असणार आहे रुपीज असणार आहे. ओके, आणि हे अमाऊंट हे पण काय याचं युनिट रुपीज येते, म्हणजे आपल्याला अमाऊंट काढायला सांगितलं होतं ते हे आलेलं आहे, कंपाऊंड इंटरेस्ट सांगितला होता ते काय हा आलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2. Samir Rao has taken a loan of rupees 12,500 at a rate of 12 PCPA for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? आता आपल्याला तुम्ही बघितलं तर हे काय आलेलं आहे 12,500 हे प्रिन्सिपल आलेलं आहे, राईट. आणि रेट काय आहे 12 PCPA आणि ड्युरेशन म्हणजे किती आलेलं आहे एन म्हणजे 3 आलेलं आहे. ओके, फर्स्ट आपण काय हे अगोदर लिहून घेऊया. प्रिन्सिपल P इज इक्वल टू 12,500. ओके, नंतर काय लिहायचं आहे आपल्याला रेट R म्हणजे 12 PCPA. ओके, आणि ड्युरेशन म्हणजेच काय एन किती आहे तर 3 इयर्स. ओके, आणि आपल्याला बघा ह्याच्यामध्ये काय काढायचं आहे तर अमाऊंट काढायला सांगितलेलं आहे, राईट. कंपाऊंडेड ॲन्युअली, देन हाऊ मेनी रुपीज शूड ही पे टू क्लिअर हिज लोन, म्हणजे टोटल अमाऊंट काढायचं आहे. ओके, आता अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे, काय अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 + R अपॉन 100 आणि N.
ओके, आणि प्रिन्सिपल आपल्याला किती दिलेलं आहे 12,500. ओके, 1 प्लस आर आहे 12 अपॉन 100 आणि एन म्हणजे काय 3 आहे. राईट, 12,500. ओके, आणि बघा आता ह्याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1000 इंटू 100 इंटू 1 म्हणजेच काय 100. हे प्लस साईन आहे, प्लस द्यायचं आहे हे, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं काही नसतं म्हणजे 12 12च झालं अपॉन काय 100 आणि ह्याचं काय क्यूब आलेलं आहे. ओके, 12,500 आणि ह्याचं ॲडिशन केलं किती होणार आहे 112 अपॉन 100 आणि ह्याचं काय क्यूब. ओके, 12,500. आता ह्याचा क्यूब आहे त्यामुळे आपण हे ट्रिपल वेळा लिहू शकतो. राईट, 112 अपॉन 100 इंटू 112 अपॉन 100 इंटू 112 अपॉन 100. ओके, आपण हे काय 3 टाइम्स लिहिलेलं आहे. ओके, आता बघूया. आता आपण हे 0 हे काय न्यूमेरिटरला हे नंबर असतो त्यामुळे हे 2 0 कट केले की आपल्याला काय इथलं खालचेही 2 0 कट करायचे आहेत. ओके, मग मी हे 2 0 कट करते. आता राहिलेले नंबर्स आहेत ते आपण फर्स्ट लिहून घेऊया. न्यूमेरिटरचं न्यूमेरिटरला लिहूया 125 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन काय 100 इंटू 100. ओके, आता बघा तुम्ही नंबर्स आता कशानं आपण भाग घालूया. 25 जातो ह्या 2 नंबरला. राईट, म्हणजे काय होत आहे 25 4 राईट, 25 4 100 होत आहे आणि 25 5 125 होत आहे. ओके, आता नेक्स्ट नंबर राहिले ते काय आपण लिहून घेऊया. 5 इंटू 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन 4 इंटू 100. ओके, आता बघा इथं 5 वरती आलेलं आहे, इथं 100 आलेलं आहे. राईट, मग आपण ह्याला काय 5 न भाग घालवू शकतोय. 5 1 5, 5 2 10 आणि 5 0 0. ओके, आता नेक्स्ट बघा आपण राहिलेले नंबर्स लिहून घेऊया. एकदम सगळं करायचं नाही का तर खूप कन्फ्युजन होईल म्हणून. ओके, 112 इंटू 112 इंटू 112 अपॉन नंबर्स कोणते राहिलेले आहेत 4 इंटू 20. ओके, आता बघा आपण 4 डायरेक्ट ह्याला भाग घालवू शकतोय. 4 1 4 नंतर 4 इथं किती होत आहे 4 2 राईट, 4 2 8 होत आहे. नंतर 3 राहतं या आणि ही 2 म्हणजेच काय 4 8 32. राईट, म्हणजे आता बघा कोणते नंबर्स राहिलेले आहेत 28 इंटू 112 इंटू 112 अपॉन काय 20. ओके, आता बघा आपण किती न 2नच भाग घालवू शकतो आता. राईट, 2 भाग घालूया. 2 1 2, 2 0 0. ओके, इथं बघा आता 2 1 2, 2 4 8. राईट, म्हणजे कोणते नंबर्स राहिले 14 इंटू 112 इंटू 112 अपॉन 10. ओके, आता वापस से आपण 2 न भाग घालूया. 2 5 10 आणि 2 7 14. राईट, म्हणजेच काय होतंय 7 इंटू 112 इंटू 112 अपॉन 5. ओके, आता बघा आता आपल्याला काही नंबर्स बघा. आता आपण 5 न डायरेक्ट भाग घालवू शकत नाही त्यामुळे ह्याचं आपण फर्स्ट काय मल्टिप्लिकेशन करून घेऊया. ओके, सुरुवातीला आपण काय आता ह्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. म्हणजेच आता मी इथं साईडला करते बघा 112 इंटू 7. ओके, 7 2 14. ओके, 7 1 7 आणि प्लस 1 केलं 8 आलं. 7 1 7. आता ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं इंटू आता ह्या दोन्हीचं करूया, ह्याचं आणि ह्याचं करूया. म्हणजे 784 इंटू 112. ओके, 2 4 8, 2 8 16, 1 कॅरी ओव्हर गेलं 6 राहिले.
2 7 14 प्लस 1 15. ओके 1 घ्यायचं आहे त्यामुळे एक 0 द्यायचं आहे. 4 1 4 4 1 8 8 1 7 7. ओके आणि आता हा 1 घ्यायचा आहे त्यामुळे डबल 0 आपल्याला द्यायचा आहे. नंबर सेम 1 म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 4 8 7. ओके ह्याचं काय तर आपण ॲडिशन करूया. किती येत आहे बघा 8 6 आणि 4 10 आलं. 1 कॅरी ओव्हर 0 आणि 5 प्लस 5 10 झालं. 10 प्लस 8 म्हणजे 18 झालं. 1 8 आलं आणि बघा आता किती 8 आणि 8 16 आणि प्लस 1 17. ओके 1 कॅरी ओव्हर गेलं 7 इथं आलेलं आहे आणि इथं 7 प्लस 1 8 आलेलं आहे. ओके म्हणजे काय आलेलं आहे बघा 87808. ओके आणि अपॉन 5. ओके आता आपल्याला ह्याचं डिव्हिजन करायचं आहे. आता आपण डायरेक्ट करूया. 5 1 5 राईट आणि 5 1 5 किती राहते 3 राहते राईट. आणि नेक्स्ट नंबर 7 आहे आणि 5 7 35 राईट आणि 2 राहते तरीही आणि नेक्स्ट नंबर आहे 8. त्यामुळे किती 5 5 25 होते राईट. मग तरी 3 राहते. ओके नेक्स्ट नंबर आहे 0 आणि किती होते बघा आता 5 6 30 राईट. 5 6 30 आणि 8 राहिलेला आहे आणि 5 1 5 आणि 8मधून 5 गेले 3 राहतात राईट. त्यामुळे आता आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे आणि इथं 0 वाढवायचा आहे. 5 6 30. ओके आणि इज इक्वल टू बघा आता आपलं हे ॲन्सर आलेलं आहे 17561.6. हे काय अमाऊंट आलेलं आहे त्यामुळे हे काय रुपीज होणार आहे. म्हणजे ॲन्सर आपल्याला काय विचारलेलं होतं इथं अमाऊंट विचारलेलं होतं राईट. ते काय हे आलेलं आहे. ओके क्वेश्चन नंबर 3. टू स्टार्ट ए बिझनेस शलाका हॅज टेकन ए लोन ऑफ ₹8,000 at a rate of 10.5 PCPA after 2 years. How much compound interest will she give to pay? म्हणजे आपल्याला बघा आता इथं प्रिन्सिपल दिलेला आहे 8,000 राईट. रेट दिलेला आहे 10 आणि हाफ दिलेला आहे. ओके आणि ड्युरेशन म्हणजे इयर्स दिलेले आहे 2 आणि आपल्याला काय काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. त्यासाठी फर्स्ट आपल्याला काय काढावं लागणार आहे अमाऊंट काढावं लागणार आहे. ओके फर्स्ट आपल्याला गिवन जे दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. ओके म्हणजेच काय आहे प्रिन्सिपल पी म्हणजेच किती दिलेलं आहे 8,000. ओके 8,000 रुपीज. नंतर रेट आर म्हणजेच दिलेलं आहे 10.5. 10 आणि हाफ म्हणजेच किती होतं तर 10.5. ओके आणि काय बघा आता हे ड्युरेशन म्हणजेच नंबर ऑफ इयर्स. ड्युरेशन किती दिलेलं आहे एन न डिनोट करतात ते 2 दिलेलं आहे राईट 2 इयर्स. ओके आणि फर्स्ट आता आपल्याला अमाऊंट काढावं लागणार आहे राईट. आणि अमाऊंटचा फॉर्म्युला काय आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आणि काय 1 प्लस आर अपॉन 100 आणि एन. ओके आणि आता बघा प्रिन्सिपल काय आहे तर 8,000 आणि 1 प्लस आणि आर आपलं काय 10.5 आहे अपॉन 100 आणि एन किती 2 आहे राईट. म्हणजेच बघा आता 8,000 आणि 1 प्लस आता आपल्याला इथं ज्यावेळी पॉईंट काढायचा असतो त्यावेळी आपल्याला इथं काय एक 0 खाली वाढवायचं असतो राईट. का तर पॉईंट नंतर फक्त एकच नंबर आहे म्हणजेच 105 अपॉन 100 आणि एक 0 इथं वाढवायचं आहे राईट. ह्याचं काय स्क्वेअर. ओके 8,000 आणि नंतर आता बघा ह्याचं काय आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1,000 इंटू 1 म्हणजेच काय 1,000 झालं. प्लसचं साईन आहे प्लसचं द्यायचं आहे. 105 इथं डिनॉमिनेटरला काही नसतं म्हणजे 1 असतं त्यामुळं काय 105च होतं आहे अपॉन. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन खालच्या साईडला करायचं असतं इथं कोणताच नंबर नाही म्हणजेच काय फक्त 1,000 येते. ओके आणि ह्याचं काय स्क्वेअर राईट. बघा आता
8000 आणि याचं काय आपण ॲडिशन करूया. ॲडिशन करून काय येते 1105 अपॉन काय 1000 आणि ह्याचं काय स्क्वेअर. ओके 8000 इंटू आता बघा हे काय ह्याचं स्क्वेअर आहे त्यामुळे हे आपण 2 टाइम्स लिहू शकतो. 1105 अपॉन 1000 इंटू 1105 अपॉन 1000. ओके आता बघा हे 30 न्यूमेरेटरचे नंबर आहे. हे 30 आपण कट केले की खालचे डिनॉमिनेटरचे 30 कट करायचे आहेत. राईट आणि जे नंबर्स आलेले आहेत ते फर्स्ट आपण काय लिहून घेऊया. म्हणजेच 8 इंटू 1105 इंटू 1105 अपॉन 1000. ओके आणि नंतर बघा आता आपण ह्याला कितीनं भाग घालवू शकतो. 1000 आलेला आहे. फर्स्ट आपण काय 5 न भाग घालूया. इथं बघितलं तर तुम्ही 5 नंबर आले आहे. राईट युनिट प्लेसला इथं 0 आलेला आहे त्यामुळे 5 न याचं काय डिवाइड होऊ शकतं. 5 2 ज 10 5 0 ज 0 5 0 ज 0 नंतर इथं काय येते 5 2 ज 10 1 राहतं इथं 0 आहे म्हणजे 5 2 ज 10 आणि 5 1 ज 5. ओके मग आता बघा नंबर्स काय राहतात 8 इंटू 221 इंटू 1105 अपॉन 200. ओके आता बघा वापस से आपण कशानं भाग घालवू शकतो ह्याला तर 2 न नाही वापस से आपण आता काय 5 नच भाग घालूया. राईट आता हा 5 नंबर आलेला आहे इथं 0 नंबर आलेला आहे. राईट त्यामुळे 5 न डिवाइड करू शकतो. 5 4 ज 20 आणि 5 0 ज 0. ओके आणि इथं 5 2 ज 8 आणि 3 राहते नंतर नेक्स्ट 0. राईट 5 2 ज 10 राईट 1 राहते इथं 1 राहते आणि नेक्स्ट 0 म्हणजेच 5 2 ज 10. ओके आणि 5 1 ज 5 आणि हे नंबर्स आलेले आहेत ते पण आपण काय लिहून घेऊया आता 8 इंटू 221 इंटू 221 अपॉन 40. ओके आता बघा आपण किती भाग घालवू शकतो. डायरेक्ट 8 इथं आलेलं आहे इथं 40 आलेलं आहे. 8 न डायरेक्ट भाग जातोय 8 1 ज 8 8 5 ज 40. ओके आता आपण ह्या स्टेपला काय फर्स्ट ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे का तर इथं 5 आलेलं आहे आणि इथं युनिट प्लेसला न 0 आहे न 5 आहे त्यामुळे फर्स्ट आपण ह्या दोन्हींचं काय मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मी आता इथं साईडलाच करते 2 2 1 इंटू 2 2 1. ओके आणि बघा 1 1 ज 1 1 2 ज 2 1 2 ज 2. आता हा नंबर घ्यायचा आहे त्यामुळे 0 लिहिते 2 1 ज 2 2 2 ज 4 आणि 2 2 ज 4. ओके आता हा नंबर घ्यायचा आहे त्यामुळे 2 0 द्यायचे आहेत 2 1 ज 2 2 2 ज 4 आणि 2 2 ज 4. आता आपण ह्याचं काय ॲडिशन करूया. 1 आलेला आहे इथं 2 2 4 आलेला आहे 4 + 2 6 6 + 2 8 आलेला आहे 4 आणि 4 8 आलेला आहे आणि 4. ओके म्हणजे इथं नंबर काय आलेला आहे 4 8 आणि काय 8 4 1 अपॉन 5. ओके आता आपल्याला ह्याचं काय आता डिवाइड करूया आपण. ओके आता इथं लास्टला 1 आलेला आहे युनिट प्लेसवरती त्यामुळे पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे डायरेक्ट काय भाग जात नाही. राईट आता 5 1 ज 5 आणि बघा किती होत आहे 5 9 ज 45 होत आहे. राईट म्हणजे 5 9 ज 45 मग किती 3 राहणार आहे आणि नेक्स्ट नंबर कोणता 8 आहे. राईट म्हणजे 5 7 ज 35 तरीही 3 राहत आहे. नेक्स्ट नंबर काय 4 आहे आणि 5 6 ज 30. राईट मग किती राहत आहे बघा आता 30 गेले म्हणजेच 4 राहत आहे. नेक्स्ट नंबर काय आहे 1. राईट आणि 5 8 ज 40. राईट 8 ज 40 आणि त्यामुळे नंतर आणि 1 राहत आहे. राईट आणि आता बघा आपल्याला इथं काय आता पॉईंट द्यावा लागणार आहे. राईट आणि त्यामुळे पॉईंट दिल्यानंतर इथं वरती आपण काय 0 1 वाढवू शकतो आणि 5 2 ज 10. ओके म्हणजे इथं काय आलेलं आहे आन्सर इथं 9768.2 आणि हे काय आलेलं आहे तर अमाऊंट आलेलं आहे. ओके आणि आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे. आता कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू काय आहे
तर ए मायनस पी, राईट. म्हणजे आता आपण अमाऊंट काढलेलं ते मायनस प्रिन्सिपल, ए मायनस पी. आणि अमाऊंट किती आलेला आहे 9768.2 आणि प्रिन्सिपल काय आहे तर आपल्याला फर्स्ट बघा काय दिलं होतं तर 8000, राईट. आता याचं बघूया, आता आपण मायनस करूया. 0.2 आलेला आहे, 8मधून 0 गेले 8 आलेला आहे, राईट. 6मधून 0 गेले 6 आलेला आहे, 7मधून 0 गेले 7 आलेला आहे आणि 9मधून 8 गेले 1 आलेला आहे. ओके, म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे 1768.2 रुपीज. ओके, हे पण काय रुपीज आहे. ओके स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले बघा प्रॅक्टिस सेट 14.1 शिकून काय फुल सॉल्व झाला आहे. जर अशा पद्धतीचे माझे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.